एका मताची किंमत काय आहे हे एसी केबिन मध्ये बसलेल्या निवडणूक आयोगाला आणि सत्तेच्या नशेत चूर झालेल्या सरकारला माहीत आहे का? पश्चिम बंगालच्या कोलकातामधील अलीपूरच्या महाअग्निकांडाने आता या देशाच्या लोकशाहीवरतीच प्रश्न उपस्थित केलाय. साहेब, ही साधी आग नाहीये. यामध्ये तब्बल 4000 ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट मशीन्स जळून खाक झाल्यात. बरं, ही आग कुठे लागल्या? जिथे कसबा, जाधवपूर, बेहला आणि चक्क डायमंड हार्बर सारख्या हाय प्रोफाईल मतदारसंघातील मशीन ठेवल्या होत्या. आज निर्भय लोकतंत्रवर आम्ही केवळ बातमी सांगणार नाही, तर या संशयास्पद आगीमागचा एक एक तपशील तुमच्या समोर ठेवून सिस्टमचे वाबाडे काढणार आहोत. तर चला पाहूया की नेमकं पश्चिम बंगालमध्ये काय घडलंय. डायमंड हार्बर आणि इतर 9 मतदारसंघाचा डेटा खाक. या आगीत ज्या मशीन जळाल्या त्या नुकत्याच पार पाडलेल्या पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीत वापरल्या गेल्या होत्या. यामध्ये कसबा, जाधवपूर, बेहला पूर्व, बेहला पश्चिम, मेटिया बुर्ज आणि सर्वात महत्वाचं हाय प्रोफाईल म्हणजे डायमंड हार्बर मतदारसंघाच्या मशीन्स होत्या. या जागावरून अनेक वाद आणि आक्षेप आधीच निर्माण झाले होते. मग नेमक्या याच मशीन कशा काय जळाल्या? विज्ञानाला ही थक्क करणारी आग चक्क 3ऱ्या मजल्यावरून 9व्या मजल्यावर पोहोचली. प्राथमिक अहवालानुसार आग लागली इमारतीच्या 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यावर. पण ईव्हीएम कुठे ठेवल्या होत्या? ईव्हीएम ठेवल्या होत्या थेट 9व्या मजल्यावर. मग प्रश्न असा पडतो, 5वा आणि 6वा, 7वा, 8वा मजला सुरक्षित राहतो आणि आग थेट उडून 9व्या मजल्यावर ईव्हीएमच्या गोदामातच कशी काय पोहोचते? हा अपघात आहे की ठरवून रचलेला कट आहे? हाय सिक्युरिटी झोनमध्ये शॉर्ट सर्किटचं नाटक. ईव्हीएम ठेवलेल्या इमारतीला 24 तास केंद्रीय सुरक्षा दलाचा कडक बंदोबस्त असतो, जिथे पोलीस फोर्स असते. सुरक्षेचा एवढा मोठा गाजावाजा केला जातो, मग एवढ्या कडक पाऱ्यामध्ये शॉर्ट सर्किट होतच कसं? आणि जर झालं तर तिथे लावलेले फायर अलार्म आणि आग विझवणाऱ्या यंत्रणा ऐनवेळी बंद का होत्या? त्या जाणीवपूर्वक कोणी बंद केल्या होत्या? ऐन कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच पुरावे नष्ट कसे काय झाले? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. सर्वात मोठा संशय याच गोष्टीवरती आहे. या मतदारसंघातील निकालांना विरोधक कोर्टात आव्हान देणार होते. कोर्टाकडून मशीनच्या पुनर्तपासणीचे आदेश येण्याची दाट शक्यता होती. कोर्टात दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार होते. म्हणूनच त्या आधीच मशीन कोळसा करण्यात आल्यात का? खुद्द मंत्र्यांनीच व्यक्त केला घातपाताचा संशय. ही शंका आम्ही नाही, तर स्वतः पश्चिम बंगालचे अग्निशमन राज्यमंत्री कौशिक चौधरी यांनी उपस्थित केलेली आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे सांगितलं की यामध्ये घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर सरकारमधील मंत्र्यालाच डाळ शिजल्याचा संशय आहे, तर मग याचा मुख्य सूत्रधार अजून अटक का नाही? याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे अजूनपर्यंत चेक का केलं जात नाही? अजूनपर्यंत कोणालाही अटक न केल्यामुळं सरकारवरती संशय लोकांचा बळावलाय. अग्निशमन दलाला बोलवण्यात जाणीवपूर्वक उशीर का? आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला वेळेवर का देण्यात आली नाही? आग पूर्णपणे पसरून मशीन्स पूर्णपणे जळून राख होईपर्यंत वेळ का काढण्यात आला? ही दिरंगाई कोणाला वाचवण्यासाठी आणि कोणते पुरावे नष्ट करण्यासाठी केली गेली, असं विरोधक सुद्धा प्रश्न विचारतायत. विरोधकांनी सरकारला धारेवरती धरलंय. निवडणूक आयोगाची लाजिरवाणी बेफिकिरी, निर्भय लोकतंत्रचा सवाल, तसेच जनता प्रश्न करते. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त महोदय, देशातील जनतेने मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या मशीन सुरक्षित ठेवण्याची 100% जबाबदारी तुमची असते. निवडणुका संपल्या की तुमचं काम संपलं का? या इमारतीच्या सुरक्षेचे आणि फायरचे ऑडिट का केले गेले नव्हते? व्हीव्हीपीएटीच्या पावत्याची होळी केली का? या भीषण आगीत फक्त ईव्हीएम नाही, तर व्हीव्हीपीएटी मशीन सुद्धा जळाल्या आहेत. म्हणजेच जनतेने कोणाला मत दिलं याचा कागदी पुरावा सुद्धा शिल्लक राहिलेला नाही. जनतेच्या विश्वासाची अशी होळी करण्याचा अधिकार यांना कोणी दिलाय, असं जनता प्रश्न विचारताय.
SITच्या तपासावर जनतेचा अविश्वास. आता या प्रकरणाचा तपासासाठी विशेष SIT पथक निर्माण करण्यात आले, फॉरेन्सिक टीम सुद्धा नेमण्यात आली. पण जेव्हा संपूर्ण पुरावेच जळून कोळसा झालेत, तेव्हा ही फॉरेन्सिक टीम नेमका कसला तपास करणार आहे? सत्य बाहेर येणार आहे की दरवेळेस सारखं प्रकरण दाबलं जाणार आहे? म्हणून जनतेच्या प्रश्नामध्ये जनतेला अनेक प्रश्न पडलेले आहेत. ही लोकशाहीची चेष्टा थांबवा. जनता म्हणते ही लोकशाहीची चेष्टा थांबवा. जनता तासनतास उन्हात उभी राहून मतदान करते, पण जर त्यांच्या मताचे पुरावे सरकारी इमारतीमध्ये सुरक्षित नसतील तर देशात लोकशाही जिवंत आहे की हुकुमशाहीची नांदी सुरू आहे, असा इथं लोकांना प्रश्न पडतोय. लक्षात ठेवा, आज मशीन जळाले आहे, उद्या तुमचा आणि माझा आवाज जळणार आहे. जर आपण यावरती प्रश्न विचारले नाहीत तर ही सिस्टम आपल्याला कधीच न्याय देणार नाही. निवडणूक आयोग आणि सरकारमधील बसलेल्या मोठ्या साहेबांनो, कान उघडून ऐका. निर्भय लोकतंत्र तुमच्या या शॉर्ट सर्किटच्या थापेवरती विश्वास ठेवत नाही आणि जनता सुद्धा ठेवत नाही. जोपर्यंत या आगीमागचा खरा सूत्रधार आणि कट रचणारा समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही तुमचा पिछा सोडणार नाही आणि जनताही सोडणार नाही. जनतेच्या मतांचा हिशोब आम्ही मागणारच. पाहत रहा सर्वात आक्रमक, सर्वात निर्भीड, निर्भय लोकतंत्र. धन्यवाद.